आपण कोणीही जेव्हा रोजच्या त्याच रुटीनमध्ये अडकून असतो ना, तेव्हा आपल्या मनात नेहमी चालू असतं या सगळ्यातून बाहेर पडून लांब कुठेतरी फिरून यावं आणि कोणी परत एकदा त्याच ठिकाणी जाईल जिथे त्याच्या आधीच्या चांगल्या आठवणी असतील. मी लहानाचा मोठा झालो, त्यामध्ये खूप साऱ्या माझ्या सुखदुःखाच्या आठवणी या इथे आहेत. असं बोलतात ना, बालपणीचा काळ सुखाचा असतो, त्यातला माझा बराचसा काळ इथे गेलाय आणि त्यामुळेच आज मी जेलमधून बाहेर पडल्यानंतर सर्वात आधी इथे येणं पसंत केलंय. कदाचित मला ते जुने दिवस आठवून आनंद देऊन जातील. इथे या मंदिरात येण्याआधी मागचे जवळपास 10 दिवस मी इथं शांत वातावरणात घालवले. पावसामध्ये फिरलो, बांधाच्या हिरव्या गवतावरून चाललो, जे की माझं स्वप्न बनून राहिलं होतं आणि त्या क्षणी शरीराच्या साऱ्या वेदना कुठेतरी मागे राहिल्यासारख्या वाटल्या. पावसाळा हा माझा किती आवडता ऋतू असला तरी मागची 4 वर्षे मला हवं तसं पावसात बाहेर पडता आलं नव्हतं. मनसोक्त भिजता आलं नाही आणि एक गोष्ट म्हणजे मला इथे येता आलं नाही. मी इथला पाऊस बघण्यासाठी 2021, 22, 23, 24 आणि त्यासाठी ही 4 वर्ष पुरी पडली नाही, त्यासाठी 2025 उजाडावं लागलं. पण मग ऋतू बदलतात तसे दिवस हळूहळू पुढे बदलत गेले आणि आज मी इथे येऊन पोहोचलो. खूप रिलॅक्स फील केलं मी या 10 दिवसात आणि आज या मंदिरात येऊन पोहोचलोय. तसं कोणतंही मंदिर म्हटलं की आपल्याला काय अपेक्षित असतं, एक प्रसन्न वातावरण आणि खूप सारी शांतता, आणि हे दोन्ही सुद्धा इथे आपल्याला अनुभवायला मिळतं. ज्या ठिकाणी शांतता असते तिथे कोणालाही जमेल तेवढा वेळ खूप छानपैकी घालवायला आवडतो आणि ती शांतता इथे नक्कीच आहे. आणि म्हणून माझी एक छानशी संध्याकाळ मी इथे घालवली निवांत. माझ्या लहानपणापासून आतापर्यंत या मंदिरात तसं काही बदल होतच आलेत. आधीचं मंदिर आणि आताचं मंदिर यात खूप सारा फरक आहे. ते सगळे बदल करून आज या मंदिराला एक नवा चेहरा दिलेला बघायला मिळतोय. इथे आल्यावर आजूबाजूला खूप मोठी झाडं आहेत आणि तसं मंदिराच्या सर्व बाजूंनी जंगलाचा भाग असल्यामुळे इथे यावेळी खूप शांत वाटतंय आणि काळोखसुद्धा बराच पडत चाललाय. त्यामुळे आता इथे एकदम शांत बसलं तर वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतील काय यायलाच लागलेत आणि कदाचित ते उद्या कुठे जायचं ह्याचं प्लॅनिंग करत असतील. त्यांनी उद्या कुठे जायचं ठरवलं ते माहिती नाही, पण मी उद्या कुठे जायचं ठरवलंय ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल.